होती आणि पुन्हा एकदा त्यांचं टाळ्या वाजवून कौतुक करूया कारण हा आपला सन्मान आम्ही करत आहोत। साहेब हे आपल्या एका फोनवरती या ठिकाणी आलेले आहेत। खरोखरच साहेब तुमचं आम्ही जिल्हा संघटनेतील सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने पुन्हा एकदा कौतुक करतो, तुम्हाला धन्यवाद देतो। त्याचप्रमाणे कानाकोपऱ्यातून आलेल्या प्रत्येक कर्मचारी बंधू भगिनींचा सुद्धा या ठिकाणी गावातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत विकास पोहोचवायचा असेल तर त्याचे आधारस्तंभ तुम्ही सगळेजण आहात याची जाणीव व कसा मिळेल यासाठी प्रशासनाच्या वतीने मेहनत घेऊन आमचा पगार लवकरात लवकर होण्याच्या दृष्टीने झटणारे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सन्मान्य श्री तनपुरे सर हे या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचं स्वागत ज्या मागण्या आहेत त्या शासन स्तरावरती कशा प्रकारे प्रयत्न केले आहेत या सर्वांचं मार्गदर्शन या ठिकाणी आजच्या या मेळाव्याच्या दिवशी केलं। नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ आहे ना तो ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचा मेळावा आहे सिंधुदुर्गात। तर सिंधुदुर्गात आम्ही चाललो आहे आता। वैभववाडी बसमध्ये बसलो आहे, बस केलेली आहे आम्ही। तर माननीय पालकमंत्री येणार आहेत आणि माननीय आमदार पण येणार आहेत। तर माझा व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत बघा आणि माझं चॅनल आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा। तर मित्रांनो गडबडीमध्ये आहे ना अँकरिंग करता आलं नाही मला, तर आता आम्ही पोचलो आहे आणि अल्पोपवर चालू आहे। कंटिन्यू राहा मित्रांनो, थँक्यू। या मंत्रिमंडळामध्ये राज्यातल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचं किमान वेतनाखाली अनुदान मंजूर झालं आणि आपल्याला 50% की माननीय नारायणराव राणे साहेबांचे मुख्यमंत्री आणि त्यावेळेसचे एम रमेश कुमार नावाचे सचिव होते। ग्रामविकास मंत्र्याचा विरोध असताना मुख्यमंत्र्यांनी आदरणीय बाळासाहेबांचं आदेश म्हणा किंवा सूचना म्हणा त्या आधारावर मिळालं। आज आपण इथे म्हणजे मला या 25 वर्ष झाले सिंधुदुर्गमध्ये सांगतात ना, मी राणे साहेबांना भेटून सांगितलंय मध्यंतरी जेव्हा मंत्री होते तेव्हा 2-3 वेळा आलो होतो। त्यामुळे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचं अस्तित्व जरी छोटंच असलं नकाशामध्ये तरी सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नाव रोशन करण्याचं त्याला एक वेगळं आयाम देण्याचे काम सन्माननीय राणे साहेबांनी केलं आणि त्याच सगळ्या मार्गदर्शनाखाली आपण सगळी मंडळी काम करत आहोत। लोकप्रतिनिधी या नात्याने आज आपल्या समोर मी इथे उभा आहे। मी आपल्या युनियनच्या ते सगळ्या मागण्या वाचत होतो आणि मी या विभागाचा 5 वर्ष खासदार देखील राहिलेलो आहे। अनेक आंदोलन अनेक विषय जवळून बघितलेले। मी आपल्याला तावडकरजी आश्वस्त करतो, आता इथे पालकमंत्री सन्मान्य नितेश राणे आहेत, इथे खासदार सन्मान्य राणे साहेब आहेत आणि त्यांच्या खालोखाल निलेश राणे इथे आमदार आहे, केसरकर साहेब इथे आमदार आहेत। आपले सगळे विषय हे सोडवल्याशिवाय आम्ही तुमची साथ सोडणार नाही एवढा 100% आपल्याला या व्यासपीठावरून आश्वस्त करतो। हे सांगत असताना ज्या गोष्टीचा उल्लेख सन्मान्य प्रभाकरजी सावंत यांनी केला, सन्मान्य मनीष दळवी यांनी केला की आपण ग्रामपंचायत सांभाळत असताना खरं तर ग्रामपंचायत किती महत्वाची आहे हे आम्हाला लोकप्रतिनिधी झाल्यानंतर आम्हाला कळलं। आम्ही आमच्या प्रत्येक निवडणुकीच्या भाषणात म्हणतो ग्रामपंचायत म्हणजे आमचं गावातलं मंत्रालय आणि जे काय कामकाज आहे ते गावाच्या मंत्रालयातून पारदर्शक व्हावं, त्याच्यामध्ये कुठेही अडचण येऊ नये, त्याच्यामध्ये एक उंची असावी कारभारामध्ये आणि ती मग लोकप्रतिनिधींकडून असावी आणि कर्मचाऱ्यांकडूनही असावी। असा दोन्ही एकत्रित मिळून जर कारभार चालला तर ती ग्रामपंचायत यशस्वी होते। आणि हिवरे बाजारचे जे पोपटराव पवार जी आहेत, मी त्यांचं एक उदाहरण आहे ग्रामपंचायतीचं
आपण म्हणतो एक मिटिंगच लावली होती सगळ्या सरपंचांची. मला वाटतं राजन परब साहेब होते त्या मिटिंगमध्ये, आणि तेव्हा नितेश राणे आमदार नव्हते, पण आमदार नसताना त्यांनी ती मिटिंग लावली होती. जिल्ह्याचे सगळे सरपंच तिकडे आले होते आणि तेव्हा त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पोपटराव पवारजी आले होते. आणि तेव्हा त्यांनी ते सांगितलं होतं, ते आपल्या समोर सांगणं गरजेचं आहे. कारण का ते मी माझ्या डोक्यात त्या दिवसापासून असं फिट केलं की ग्रामपंचायतीचा कारभार जर चालावा तर तो कसा चालला पाहिजे याचं उत्तम उदाहरण म्हणजे त्यांचं ते भाषण होतं. त्यांनी असं म्हटलं की 11 वर्ष ग्रामपंचायतीचा कारभार ते बघतायत, सरपंच आहेत. फॉरेनर लोक येऊन त्यांच्या त्या हिवरे बाजाराला येऊन व्हिजिट देऊन जातात, पण कधी त्यांनी त्याचा उल्लेख पण केला की कधी माझ्या ग्रामपंचायतले कर्मचारी आणि मी जेव्हा एकत्रित आम्ही मिटिंगला बसतो, एकत्रित आम्ही मिटिंग घेतो, तेव्हा आम्हाला असं कधी वाटलं नाही आम्ही कुठल्या लोकप्रतिनिधीकडे जावं कुठली मागणी करण्यासाठी. ते म्हटले की 11 वर्षाच्या कार्यकाळामध्ये मी कधी कुठल्या लोकप्रतिनिधीकडे मला हा निधी द्या असं सांगायला गेलो नाही. आमचे कर्मचारी आणि मी आणि आमची बॉडी असे मिळून आम्ही तो ग्रामपंचायतीचा कारभार करतो. जागतिक लेवलची ती ग्रामपंचायत झाली. आता सिंधुदुर्गामध्ये, कुडाळमध्ये, ओरसमध्ये निलेश राणे एक लोकप्रतिनिधी म्हणून हिवरे बाजाराचं नाव घेतो. म्हणजे विचार करा, फॉरेनर लोक येऊन पण ग्रामपंचायतीचा कारभार कसा चालतो हे तिकडे बघून जातात. असा कारभार आपल्याला ज्या ज्या ग्रामपंचायतीमध्ये आपण आहोत त्या त्या ग्रामपंचायतीचा कारभार चालावा म्हणून हे उदाहरण आपल्या समोर मी ठेवलं. ही फक्त लोकप्रतिनिधीची जबाबदारी. लोकप्रतिनिधी बदलत असतात. आज 5 वर्ष मी आहे किमान, पुढच्या 5 वर्षात कोण हे सांगू शकत नाही, पण तुम्ही राहणार आहात, तुम्ही असणार आहात. तुमच्या हातात तो कारभार जर तुम्ही स्वतःच काहीतरी जातं असं जर तुम्ही ठरवलं, आज ज्याचा उल्लेख आता सावंत साहेबांनी केला की प्रशिक्षण वर्ग घेऊ, तर 100% घेऊ, पण आपण पण त्या मातीचं, त्या गावाचं काहीतरी देणं लागतो, त्या ग्रामपंचायतीचं काहीतरी देणं लागतो. हे जर आपण जर ठरवलं तर सगळा कारभार सुरळीत होईल. राजकारणी म्हणून आम्ही जेव्हा तुम्ही आम्हाला स्टेजवर बसवता, इथे पालकमंत्री काही वेळेनंतर येणार आहेत. तुम्हाला मी सांगतो, मी आता तनपुरे साहेबांना त्यांच्या माझ्या या मनोगता अगोदर त्यांना विचारलं की जे काही तुम्ही यादीमध्ये मला मागण्या दिल्या आहेत त्याच्यामध्ये अनुदानाचा आहे, 10% भरतीचा आहे, सेवा ज्येष्ठता यादीचा आहे, हे सगळे विषय दाभोळकरजी हे सुटल्यासारखेच तुम्ही समजा. हे आम्ही 100% सोडवणार. कारण की मी जिल्ह्याची यादी घेऊन बसलोय म्हणून मी जिल्ह्याचं तुम्हाला म्हणतोय. पालकमंत्री आल्यानंतर कारण का काही त्याच्यातले प्रश्न हे ग्रामविकास मंत्रालयाशी निगडीत असल्यामुळे मी तो पेपर इकडे आणलाच नाही. मी फक्त माझ्या जिल्ह्यातलं जेवढं आहे तेवढं मी तुम्हाला सांगतो. पालकमंत्री साहेब एवढे जागरूक आहेत, त्यांना ते सगळे विषय माहिती आहेत. ऑलरेडी ते 10 वर्ष इकडे आमदार म्हणून काम केलेलं आहे, म्हणून 100% तुमचं काम सोडवल्याशिवाय राहणार नाही. आणि आम्ही सगळेच त्याच्यासाठी 100% खात्री देतो. काही जे ग्रामविकास मंत्रालयाकडे जे काय आहे, आता जयकुमार गोरेजी आमचे त्या विभागाचे मंत्री आहेत. पालकमंत्री असू दे, मी असू दे किंवा केसरकर साहेब असू दे, राज्य लेवलवर पण तुमचे प्रश्न कसे लवकरात लवकर सोडवता येतील त्याच्यासाठी सातत्याने सभागृहाचा वापर करावा लागला तरी सभागृहाचा वापर करू, पण तुमचे प्रश्न मार्गी लावू. मी तुम्हाला सांगतो, आपण वारंवार कुठलेही विषय शासन दरबारापर्यंत पोहोचवणं हे आपलं काम असतं, हे मला माहिती आहे. आणि मला एक वाक्य सन्माननीय प्रभाकर सावंत यांच्या मनोगतातलं आवडलं की ते म्हणजे आपल्याला परत कधीच आंदोलन करावं लागणार नाही अशी स्थिती आम्ही इकडे तयार करू, एवढं मीही आपल्याला इकडे शब्द देतो. आणि आपलं हे अधिवेशन हे कुठे फुकट जाणार नाही. आजचा दिवस तुमच्या जीवनातला तुम्ही मागण्या मांडल्या पण त्याचं काही झालंच नाही असं कधीच आयुष्यामध्ये होणार नाही. आम्ही लोकप्रतिनिधी असेपर्यंत एवढं तुम्हाला या व्यासपीठावरून शब्द देतो. मला बोलवलं राजन परबजी, आपलं मनापासून आभार व्यक्त करतो. आपण सरपंचांनाही सांभाळता, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनाही सांभाळता, अजून किती भूमिकेत तुम्ही राहणार आहात हे आम्ही तुम्हाला मनापासून अभिनंदन करतो. असंच चोख काम तुमच्या हातातून घडत आहोत. की हे सगळं सांभाळणं काय सोपं नाही, ते किती गंभीर आहेत बघा. जेवण वेवण का आहे ना, बघा नाही तर ते चेहरे असे गंभीर बघताय जसं मी आजारी आणि तुम्ही डॉक्टर आहे. असं काय नाही, सगळं सुटणार आहे, लक्षात ठेवा. हे आता महायुतीचं सरकार आहे. कुठलाही प्रश्न
जिव्हाळ्याचा असेल तो सुटल्याशिवाय राहणार नाही, एवढं मी तुम्हाला 100% खात्री देतो. की जिल्ह्यातल्या कुठल्याही संघटनेचा कार्यक्रम असू दे, जिल्ह्यातल्या कुठल्याही कर्मचारी संघटना असतील आणि कोणतेही विषय असतील, तर त्यामध्ये एका नावाचा उल्लेख आपल्या जिल्ह्यातलेच नव्हे तर जिल्ह्याबाहेरची पण मंडळी जी जिल्ह्यात येतात, संघटनांची कामं करतात किंवा इतर कामं करतात, तर एक उल्लेख नेहमीच आपल्याला सुखावून जाणारा असतो तो. पण त्यामुळे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचं अस्तित्व जरी छोटंसं असलं नकाशामध्ये, तरी सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नाव रोशन करण्याचं, त्याला एक वेगळं आयाम देण्याचं काम सन्माननीय राणे साहेबांनी केलं. आणि त्याच सगळ्या मार्गदर्शनाखाली आपण सगळी मंडळी काम करत आहोत. कुडाळ आणि आपल्या ज्या बातम्या आहेत त्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम आणि मलावकर सर करतात. धन्यवाद मलावकर सर. ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचा, महाराष्ट्र ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचा, महाराष्ट्र ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचा. धन्यवाद. साहेबांचं येणं म्हणजे नुसतं येणं नसतं, कुणाच्या तरी काळजावर कोरलेलं लेणं असतं. लोकसेवेचं, समाजसेवेचं देणं असतं. स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो आमच्या जिल्हा कार्यकारिणीचे सचिव अभय सावंत, कोकण विभागीय सचिव, अध्यक्ष व सचिव हे दोघेही आमच्या पालकमंत्री साहेबांचं स्वागत व सन्मान करतील. जायचं आहे जरा फास्ट. पंचायत कर्मचाऱ्याची ओळख निर्माण करणारा तो व्यक्ती असेल ते या सिंधुदुर्ग नगरीचे आदरणीय नारायणराव राणे साहेब आहे. आमच्याकडून भाषण कमी आणि काम जास्तची अपेक्षा असते आणि म्हणून इथे नेमकं तुमच्या अपेक्षा काय आहेत, राज्य सरकार म्हणून कुठल्या निर्णयाची तुम्हाला आमच्याकडून अपेक्षा आहे, हे मला समजून घेणं माझ्यासाठी फार गरजेचं आणि क्रमप्राप्त आहे. आणि म्हणून जिल्हास्तरीय जे माझ्या हातात आलेले आणणारे जे विषय आहे, जे माझी जबाबदारी आहे, जिथे मी कलेक्टरला सांगून संबंधित ग्रामविकास अधिकारी असो, संबंधित आमचे जिल्हा परिषद सीओ असो, त्या स्तरावर जे जे विषय आहेत ते पूर्ण करून देण्याची जबाबदारी ही माझी असेल हा विश्वास. कुठलेही विषय अगर प्रलंबित असतील तर यापुढे ते राहणार नाही हाही शब्द तुम्हाला मी इथे देऊन जातो. त्याची चिंता करू नका. कारण का हे प्रशासनाचा प्रमुख म्हणून मला माझं जे प्रशासन आहे ते गतिमान आहे. आम्ही प्रशासन चालवत नाही, पळवणाऱ्यापैकी आम्ही लोक आहोत. त्याची तुम्ही चिंता करू नका. जो तुमचा हक्क आहे, जो आतापर्यंत अगर मिळाला नसेल तो वेळेत यापुढे मिळेल एवढा विश्वास तुम्हाला मी या निमित्ताने देईन. आता दुसरा विषय झाला धोरणात्मक विषयाची तुम्हाला अपेक्षा आहे. मी मंत्रिमंडळाचा सदस्य म्हणून मी ह्यामुळे या काही यादी तुमच्याकडून घेणार असल्यामुळे ते मला मुख्यमंत्री साहेबांची, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची आणि त्याचबरोबर ग्रामविकास मंत्र्यांची चर्चा करून जे धोरणात्मक विषय आहेत त्यांना आपण राज्य सरकारच्या चौकटीत आपण कसे बसू शकतो यासाठी मला काही विषय तुमच्याकडून समजून घ्यायचे होते. ते तुमचं पत्र माझ्याकडे येईलच. केंद्र सरकारचे बोलण्याचा जो काही विषय आहे तो मी आदरणीय मुख्यमंत्री पण आहेत, त्याचबरोबर आपले खासदार सन्मान्य राणे साहेब पण आहेत आणि म्हणून राज्य आणि केंद्र सरकार हे एकच विचाराचं असल्यामुळे आणि आम्ही सगळे त्याचे प्रतिनिधी असल्यामुळे तुम्ही निश्चित करा. आम्ही काय कालावधी देणार नाही, कारण मला टाळ्या मिळवायचे नाही. धोरण ठरवण्याचं एक प्रक्रिया असते, एक मार्ग असतो, पण ते लवकरात लवकर आपण ती प्रक्रिया सुरू करू हाही विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो. आणि लवकरच ह्या सगळे जे आपल्या बाबी आहेत ज्यासाठी तुमच्या जोरावर आम्ही ग्रामपंचायत किंवा आमच्या ग्रामीण भागाचा कारभार करतो, तुम्ही आज म्हणून आम्ही गावागावापर्यंत किंबहुना गावातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत विकास पोचवायचा असेल तर त्याचे आधारस्तंभ तुम्ही सगळेजण आहात याची जाणीव मी गेली 10 वर्ष या इथले लोकप्रतिनिधी म्हणून काम करतोय आणि आता मंत्री म्हणून माझी जबाबदारी आहे. आणि म्हणून विरोधी पक्षाचा आमदार असल्यामुळे मी सातत्याने मला काय तुमचे प्रश्न आहेत हे मला तोंडपाठ आहेत किंवा मला माहिती आहे. आणि नेमकं आता मी सत्तेमध्ये आलेलो आहे म्हणून तुम्ही निश्चिंत राहा.
हे सगळ्या प्रश्नाला वेळेत आपण निर्णयापर्यंत आणू आणि तुम्हाला प्रत्येकाला न्याय देऊ, जेणेकरून तुमच्या जोरावर किंवा तुम्हाला बरोबर घेऊन मला जो सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास करायचा आहे, आम्हाला जो सिंधुदुर्ग जिल्ह्याचं दरडोई उत्पन्न हे 4.5 लाखापर्यंत पोहोचवायचं आहे, त्यासाठी मला तुमच्या सगळ्यांची मदत लागेल. आणि म्हणून तुमची मदत घेत असताना तुम्हाला जी मदत तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहे, तुमच्यासाठी जो निर्णय करायचे ते सिंधुदुर्ग प्रशासन म्हणून आणि जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी निश्चित पद्धतीने घेईन. हा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने देतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता सातत्याने घ्या. एक वर्ष 6 महिन्यामध्ये आपण कसा घ्या हे काय आता प्रश्न तुम्ही आपल्यासमोर मांडले, हे किती सुटले याचा आढावा घेण्यासाठी अशी बैठक आहे. त्यामुळे आम्हालाही कळेल की 6 महिन्यामध्ये मला परत उत्तर द्यायचं आहे. 6 महिन्यामध्ये अजून एक घ्या, त्यासाठी बोलवा, जेणेकरून हे लोकांना सातत्याने आम्हाला लोकांना माहिती देता येईल. असे प्रश्न सुटलेले हे काय प्रलंबित आहे. धन्यवाद साहेब. आम्ही जिल्हा संघटनेच्या वतीने आपलं जाहीर आभार व्यक्त करत आहोत. धन्यवाद. यानंतर कायम कर्मचारीविषयी मंत्रालयीन स्तरावर कामकाज करून सर्वतोपरी सहकार्य करणारे आपल्या राज्याचे राज्य उपाध्यक्ष आदरणीय श्री विनायक माने सर यांचं स्वागत करतील वेंगुर्ला तालुका अध्यक्ष महादेव सावंत. मी महादेव सावंत यांना विनंती करतो की सन्माननीय श्री विनायक माने यांचं शाल श्रीफळ देऊन सन्मान करावा. वसंत पवार यांचं स्वागत करत आहे. यानंतर नमस्कार. महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन NGP 4511 जिल्हास्तरीय मेळाव्याला या ठिकाणी उपस्थित आपले युनियनचे आधारस्तंभ ज्याने संस्थापक सरचिटणीस गिरीश भाऊ दाभडकर जिल्ह्याच्या वतीने व सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने भाऊ आपले सर्वांचे शब्दसुमनाने स्वागत करतो. या ठिकाणी उपस्थित आहेत. व कसा मिळेल यासाठी प्रशासनाच्या वतीने मेहनत घेऊन आमचा पगार लवकरात लवकर होण्याच्या दृष्टीने झटणारे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सन्मान्य श्री तनपुरे सर हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत करण्याची मी मालवण तालुका अध्यक्ष आशिष आचरेकर यांना विनंती करतो की तनपुरे साहेब यांचं कृपया त्यांनी स्वागत करावं. तनपुरे साहेब यांच्यासोबत त्यांचे अधिकारी कर्मचारी सुद्धा रात्रौचे थांबले होते. पावसाचा सुद्धा विचार केला नव्हता आणि चतुर्थीचा मला वाटतं आधी 1-2 दिवस
तनपुरे साहेब तिथे थांबून आमचा हा ऑनलाईन पगार जेणेकरून चतुर्थी पूर्वी मिळावा यासाठी खरोखरच मेहनत घेतलेली होती. आम्ही पुन्हा एकदा त्यांचं टाळ्या वाजवून कौतुक करूया, कारण तनपुरे साहेब त्यावेळी थांबले नसते तर बांधवांना आपला त्यावेळी पगार झालेला नसतात नक्कीच. आणि तनपुरे साहेब यांचं जे बोलणं आहे ते खरोखरच अतिशय चांगलं बोलणं आहे. मी विश्वनाथ परब यांना विनंती करतो की पुन्हा एकदा आपल्या या जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तनपुरे साहेब आलेले आहेत, आपल्या जिल्ह्याच्या व्यथा थोडक्यात नमूद करा. छत्रपती शिवाजी आपल्या सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. जिल्ह्यापर्यंत प्रत्येक कर्मचाऱ्यापर्यंत पोहोचलं पाहिजे हे आपले तेवढं निश्चित पण आहे. त्या पद्धतीने काम करत असताना आज आता साहेबांनी जे त्यांच्या भाषणातले 10 मिनिटं ज्या विषयासाठी घातले 10% आरक्षण, हे कोणी दिलं, कुठून मिळालं, तो सगळा इतिहास ते सगळं सांगण्यासाठी आणि संघटनात्मक भूमिका मांडण्यासाठी मी विनायक माने यांना देणार आहे. ग्रामपंचायतीकडे बघितलं जातं आणि या प्रत्येक ग्रामीण भागामध्ये सर्वसामान्य माणसाचा आणि शासन प्रशासन याच्या मधला दुवा म्हणून खऱ्या अर्थाने जर कोण काम करत असेल तर हे ग्रामपंचायतीचे कर्मचारी असतात. खरं तर नेहमीच दुर्लक्षित अशा प्रकारचा हा वर्ग आहे, कारण अनेक गोष्टींमध्ये कधी ते एकत्र येत नाहीत, त्यांच्या न्यायासाठी कधी ते भांडताना दिसत नाही, कारण त्यांच्याकडे या सगळ्याच मंडळींकडे आपला पूर्ण वेळ हा त्या गावातल्या लोकांच्या सेवेसाठी जात असतो. मग पाणी पुरवठा करणारे कर्मचारी असतील, ग्रामपंचायतीमध्ये लिपिक म्हणून काम करणारे लोक असतील, त्या ठिकाणी अन्य ग्रामपंचायतीमध्ये वेगवेगळ्या अधिकार पदावर काम करणारी ही मंडळी आहे. आणि या सगळ्यांचा आणि खऱ्या अर्थाने आमच्या ग्राम बँकेचा खूप जवळचा संबंध असतो, कारण याच्यातली अनेक मंडळी हे जिल्हा बँकेच्या शाखेमध्ये साधारणतः आठवड्यातल्या 3 वेळा तरी जात असतात आणि त्यामुळे आमचा आणि आपला सगळ्यांचा खूप जवळचा संबंध आहे. खरोखरच सावंत साहेबांचं आम्ही कौतुक करूया, कारण नेहमीच आमच्या पाठीशी ते असतात. संघटनेचे पदाधिकारी वगैरे महिला भगिनींना आपल्याला मत विचारून त्याच्यानंतरच एकत्र घेऊन पुढे काम करतात. जमा करण्यास युनियनचा खूप मोठा हातभार आहे. यांच्या शुभ हस्ते अभय सावंत यांचा या ठिकाणी आम्ही सन्मान करत आहोत. अभय सावंत यांना विनंती आहे की अशोक कुते साहेब यांच्या शुभ हस्ते आपला सन्मान स्वीकारावा. मित्र हो, बांधव हो, खरोखरच आपण टाळ्या वाजवून या व्यक्तीचं कौतुक करूया, कारण काय हाल असतात आणि कशी झटावं लागतं हे आम्ही प्रत्यक्षात पाहत असतो आणि प्रत्येक वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आम्ही पंगा घेत असतो आणि त्यामध्ये अभय सावंत हे कायमच हिटलिस्ट असतात आणि अधिकाऱ्यांवर त्यांचं नाव आता कसं असेल आम्हाला माहिती नाही, पण अभय सावंत खरोखरच चांगलं काम करत असतात. महाराष्ट्रात आहेत आणि नक्कीच भाऊ आपल्या शुभेच्छा ग्रुपवर भयानक शुभेच्छा होत्या आणि असेच आपले अभय सावंत नेहमीच आपल्या सर्वांना सहकार्य करत असतात, शासन करणारे. त्याचप्रमाणे हा जो सभागृह ज्याने उन्हातानात येऊन उपाशी तपाशी ज्याने पाहिला आहे आणि त्यांनी मंजुरी घेतलेली आहे असे आमचे शरदजी गावडे यांना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. मित्र हो, खरोखरच त्यांचं वय बघा आणि ते या महिन्यात सेवानिवृत्त होत आहे आणि ते सेवानिवृत्त होत असताना सुद्धा आमच्या पाठीशी ते कायम उभे असतात. आज सकाळी ते मला वाटतं 7:30ला ते या ठिकाणी येऊन ही सर्व व्यवस्था केलेली आहे आणि आम्ही उशिरा आलेलो आहे आणि त्याचे खडे बोल आम्हाला ते नंतर सुनावणार आहेत, आम्ही ते ऐकायला तयारच असणार आहोत. असे शरद गावडे यांना विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावर येऊन आमच्या जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांच्या वतीने हा सन्मान स्वीकारण्यासाठी या ठिकाणी यावं. भाऊ, तुम्हालाच विनंती आहे, या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्तीचा आपल्या हस्तेच सत्कार व्हावा. श्रेष्ठ आणि सडेतोड व्यक्तिमत्व हे याच महिन्यात सेवानिवृत्त होत आहे आणि ही व्यक्ती त्यावेळी चालत फिरलेली आहे, बांधवांनी चालत संघटनेसाठी फिरलेली आहे. कुठचाही स्वार्थ
मनात न ठेवता या व्यक्तीने प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी अतिशय मेहनत घेतलेली आहे. युनियनचे उपाध्यक्ष आशु आचरेकर यांचा देखील इथं सन्मान सत्कार होणार आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर इथं यायचं आहे. जोरदार टाळ्यांनी त्यांना सन्मान करण्यात यावा. मी विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाची पुढील धोरण सांभाळायचे आहे. आपल्या या ठिकाणी उपस्थित आहेत. आम्ही सिंधुदुर्ग जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत केलं आहोत. मी आमच्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय श्री विश्वनाथ परब यांना विनंती करतो की आमचे मार्गदर्शक आणि जिल्हा बँक संचालक श्री विक्टर डांटस यांचं स्वागत व सन्मान करण्यासाठी व्यासपीठाच्या मध्यभागी यावं. परंतु ते आमच्या प्रेमापोटी या ठिकाणी आलेले आहेत. विक्टर डांटस खरोखर आपलं कौतुक आणि यासाठी विशेष मदत करण्यासाठी वसंत उर्फ बाळा परब व शरद गावडे यांनी सुद्धा मेहनत घेतलेली आहे. उपस्थित असलेले व्यासपीठावरच्या सगळ्यांची मला काय नाव माहीत नाही, सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित सर्व ग्रामपंचायतच्या आजच्या सर्व हा साधारण एक 300-400 रुपये एवढाच होता आणि त्या 300 ची घरपट्टीच मुळात 10-12 हजार रुपये होती आणि त्याच्यातून मार्च आला, जानेवारी आला की आमचं बजेटच संपायचं आणि 2 महिने त्या कर्मचाऱ्यांना पगाराविना राहावं लागत होतं. अशी परिस्थिती आहे. कारण आपला जो तुम्ही गावातले असता त्या लोकांची नेहमी सान्निध्यात असता, त्यामुळे त्या लोकांना खऱ्या अर्थानं पर्याय हा तुम्ही असता. ग्रामसेवक येतात, ग्रामसेवक जातात, पण तुमचा नेहमीचा टच हा तिथल्या समाजाशी, तिथल्या गरिबांशी आणि कामं करणारी गावाला नेहमी येणारी मंडळी ही खरोखर अत्यंत गरीब ज्यांना गरजू असतात अशी मंडळी येतात. आणि आपण आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आम्ही अनेक ग्रामपंचायतीवर आपण सगळे प्रामाणिकपणे काम करत आहात. आपले अनेक